मी चांगलं काम करत असेल तर मी फक्त नेत्याचा मुलगा आहे म्हणून माझ्यावर अन्याय नाही झाला पाहिजे. आणि बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानानं हा सर्वांना अधिकार दिलेला आहे. उद्या मी जर काम करू शकलो नाही तर माझ्या मतदारसंघातली जनता मला नाकारेल. ही महाराष्ट्राच्या राजकारणातली एक पॉलिटिकल ट्रान्सफॉर्मेशनची निवडणूक म्हणून याच्याकडे पाहिलं जातं. नव्या पिढीतले एक नेते म्हणून तुम्ही या निवडणुकीकडं कसं पाहता? इथं कला चांगली आहे, इथं क्रीडा चांगला आहे आणि आपापल्या गोष्टींमध्ये म्हणजे ज्या गोष्टींमध्ये जे बेस्ट आहे ते बेस्ट प्रमोट करता आलं पाहिजे, किंबहुना त्याला ग्रूम पण करता आलं पाहिजे, ते जतन करता आलं पाहिजे. आता पवार फॅमिली आणि आराराबांची फॅमिली एक वेगळं नातं महाराष्ट्राने वर्षानुवर्षे अनुभवलेलं आहे. पवार फॅमिली दुभंगलेली पाहून आबांचे चिरंजीव म्हणून आज तुमचं काय मन म्हणतं? जय हो महाराष्ट्र. डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या 2024च्या विधानसभा निवडणुकीतील जय हो महाराष्ट्र या मोहिमेत आज महाराष्ट्रात ज्यांच्या नावाचा दबदबा आणि एकूणच ज्यांच्या नैतिक बळाचं नेहमीच कौतुक झालं अशा स्वर्गीय आबा पाटील यांचे चिरंजीव रोहित दादा हे सहभागी होत आहेत. मी त्यांचं या मोहिमेत सहभागी होताना स्वागत करतो आणि त्यांना आबांच्या अनुषंगानं एक खूप वेगळ्या दृष्टिकोनातून त्यांची राजकारणातली एंट्री ही महाराष्ट्राच्या दृष्टीनं औत्सुक्याचाच नव्हे तर एक आपुलकीचा अस्तेवाईपणाचा विषय ठरत आहे आणि त्या विषयाला अनुषंगून ते या विधानसभा निवडणुकीला कशा पद्धतीनं पुढे जात आहेत याचा आपण त्यांच्याशी संवाद साधू. तुमचं एकूणच आयडिओलॉजिकल बेस डेव्हलपमेंटल अधिष्ठान जे वैचारिक विकासाचं हे पदोपदी दिसतं, परंतु या 24ची निवडणूक ही महाराष्ट्राच्या राजकारणातली एक पॉलिटिकल ट्रान्सफॉर्मेशनची निवडणूक म्हणून याच्याकडे पाहिलं जातं. नव्या पिढीतले एक नेते म्हणून तुम्ही या निवडणुकीकडं कसं पाहता? खरं तर ज्या पातळीवरती राजकारण आता गेलेलं आहे, जी महाराष्ट्राची संस्कृती राजकीय लयाला गेलेली आहे, ती संस्कृती पुन्हा उभी करणारी ही निवडणूक असणार आहे. आणि त्यामुळं या निवडणुकीत जे चेहरे दिले गेलेले आहेत, जे तिकीट्स दिले गेलेले आहेत, त्यामध्ये जास्तीत जास्त पवार साहेबांच्या माध्यमातून तरी नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली आणि ही नवीन लोक नवं राजकारण महाराष्ट्राचं उभं करतील आणि ती सुसंस्कृत महाराष्ट्राचं राजकारण उभं करतील. त्यामुळं आम्हाला विश्वास आहे की यावेळेला मात्र जे परिवर्तन घडेल ते परिवर्तन संस्कृतीच्यासाठी घडेल, राजकारणासाठी नाही. एक विचारधारा पूर्वी आकस दिसून येत नव्हता, आता राजकारणामध्ये आकस दिसून यायला लागलेला आहे. एकमेकांच्या बाबतीमध्ये द्वेष भावना दिसून यायला लागलेली आहे. पूर्वी लोक एकमेकांवरती टीका करायची, अगदी टोकाचा विरोध करायचे, पण तो विरोध कधी कमरेखालीपर्यंत गेला नाही आणि गेला तरी माफी मागण्याची पद्धत वेगळी होती. यशवंतराव चव्हाण साहेबांच्या बाबतीतचा किस्सा ऐकला की लक्षात येतं. पण अलीकडच्या काळात नेते स्टेजवर उभा राहून काय बोलतायत, कोण पोलिसांना कानाखाली मारण्याची भाषा करते, कोण म्हणजे शहीदांच्या पत्नींचा सन्मान करत नाहीयेत, महापुरुषांचा सन्मान कोण करत नाहीयेत, अशा सगळ्या वातावरणात सध्याचं राज्याचं राजकारण आहे. दादा, आबा ज्यावेळेस जिल्हा परिषदेला पहिल्यांदा निवडून आठवते त्यावेळी आबा लोकनेते वसंतदादांच्या विरोधात होते आणि त्यांचा ज्यावेळी सत्कार झाला तासगावमध्ये दादांच्या हस्ते, तर स्टेजवर आल्या आल्या त्या सभेत वसंतदादांनी आबाची जय म्हटलं होतं. हा इतिहास आपल्याला माहिती असेल, परंतु त्या परंपरेतून त्या मुशीतलं तुमचं नेतृत्व आहे, त्यामुळं तुमच्याबद्दल
महाराष्ट्राच्या खूप खूप अपेक्षा आहेत. तर विधिमंडळात आता तुम्ही पहिल्यांदाच पाऊल टाकणार, तर विधिमंडळात जाण्यापूर्वीची तयारी जी असते ती काय करता? नाही, आता सध्या तरी माझ्या मतदारसंघातल्या प्रश्नांची जाण, त्या प्रश्नांवरती अभ्यास, किंबहुना उद्या ते प्रश्न मांडायची वेळ आली तर मांडण्यासाठी जी माहिती म्हणून पाहिजे ती माहिती मी सध्या गोळा करतोय आणि सतत लोकांच्यात असल्यामुळं आहे. पण तिथं गेल्यानंतर वेगळं असं काही प्लॅनिंग नाही, हेच प्रश्न मांडायचे आहेत. आता तिथं नवीन वेगळा एक्सपोजर मिळाला तर तो नक्की ग्रास्प करेन आणि वेगळ्या पद्धतीनं माझ्या परिसराला न्याय देण्याची भूमिका माझी असेल. आता पवार फॅमिली आणि आराराबांची फॅमिली एक वेगळं नातं महाराष्ट्राने वर्षानुवर्षे अनुभवलेलं आहे. पवार फॅमिली दुभंगलेली पाहून आबांचे चिरंजीव म्हणून आज तुमचं काय मन म्हणतं? ना, मनापासून दुःख होतंय की हे घडायला नाही पाहिजे होतं, हे घडलं नाही पाहिजे होतं. आणि अशा पद्धतीनं ज्यावेळेस भाजपने किंबहुना काही सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनी वेगवेगळ्या पद्धतीचा दबावानं हे कुटुंब दुभगण्याचं काम आणि या पातळीला येऊन राजकारण करणे हे शोभत नाही. आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीला ते आजपर्यंत मान्य नव्हतं आणि नसणार आहे. आणि यांना एक आपण वयानं अनुभवाने लहान आहात, परंतु या परिवारात ऐक्य व्हावं यासाठी भविष्यात काय तुम्ही प्रयत्न कराल? नाही, आता आपण काय प्रयत्न करणार म्हणजे पवार साहेब आणि पवार फॅमिली हे फार ज्येष्ठ आणि वरिष्ठ आहेत. आम्ही कार्यकर्ते म्हणून त्यांचे काम करतोय आणि आपल्या मर्यादा आपण पाहिलेलं बरं असतं. दादा, आता एकूणच पूर्व भाग आणि म्हैसाळचं पाणी हे आबांचं स्वप्न होतं, ते साकार झालंय. आज ते शेवटच्या माणसापर्यंत पाण्याचा थेंब मिळावा हा दृष्टिकोन ठेवून तुम्ही काम करताय. सांगली जिल्ह्याच्या एकूणच विकासासंदर्भात तुम्हाला काय वाटतंय? खरं तर जिल्ह्याला पुन्हा एकदा विकासाच्या दिशेनं जाण्यासाठी फार मोठा स्कोप आहे. जिल्ह्यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर उभारलं पाहिजे, जिल्ह्यामध्ये फॅसिलिटीज तशा डेव्हलप गेल्या पाहिजेत. कागलला जशी 5 स्टार MIDC आहे तशी 5 स्टार MIDC आपल्या जिल्ह्यामध्ये उभारली गेली पाहिजे. ती सुदैवाने आता तासगावला आम्ही नवी MIDC करतोय, तेव्हा तासगाव कोकणमंडळ मतदारसंघातच ती 5 स्टार MIDC होईल याची खात्री आम्ही घेतोय आणि भविष्यात ते विजन सुद्धा आपण ठेवलेलं आहे. त्यामुळं सांगली जिल्ह्याला वेगवेगळ्या दृष्टिकोनातून, मग ते तीर्थक्षेत्र इथं चांगले आहेत, इथं कला चांगली आहे, इथं क्रीडा चांगला आहे आणि आपापल्या गोष्टींमध्ये म्हणजे ज्या गोष्टींमध्ये जे बेस्ट आहे ते बेस्ट प्रमोट करता आलं पाहिजे, किंबहुना त्याला ग्रूम पण करता आलं पाहिजे, ते जतन करता आलं पाहिजे. तर ते काम निश्चितपणाने येत्या काळात होईल असं वाटतं. लेक माझी लाडकी सारख्या योजनाचा या निवडणुकीत काय परिणाम होईल असं वाटतं? नाही, एक झालेलं असं की निवडणुकीच्या पूर्वसंध्येला दिवाळी आलेली आहे आणि त्या दिवाळीचा फराळ बनवताना किती काय गोष्टी मागलेल्या आहेत आणि मागलेल्या गोष्टी 1,500 रुपये येतात का नाहीत हे महिलांना, बहिणींना लक्षात आलेलं आहे. त्यामुळं उलट त्याचा उलट परिणाम होईल असं मला वाटायला लागलेलं आहे. महिला माता भगिनी जे दर वाढलेले आहेत त्याच्या विरोधात मतदान करतील, किंबहुना घराचं आर्थिक अर्थकारण चालवणं हे जेवढं पुरुषाच्या हातात असतं तेवढं महिलेच्या हातात असतं. आणि आज किचनमधल्या सगळ्या गोष्टींचे दर वाढल्यामुळं सगळ्याच ग्रामीण भागातल्या कुटुंबांचं अर्थचक्र बिघडलेलं आहे आणि त्याच्या विरोधात येऊन माता भगिनी मतदान करतील. तरी दादा, काँग्रेसच्या आपला जो मित्र पक्ष आहे महाआघाडीतला, काँग्रेस पक्षानं 1500 पेक्षा जास्त रक्कम लाडक्या बहिणींना देऊ असं म्हटलेलं आहे. हे कसं दुटप्पी धोरण वाटत नाही का? आता त्या बाबतीत काँग्रेसच्या वरिष्ठ अगदी कालच पंचसूत्री आलेली आहे. त्या बाबतीत त्यांचा विचार काय हे तपासण्याची आवश्यकता आहे. पण एक शाश्वत माता भगिनींना संरक्षण असेल किंवा शाश्वत सुविधा असतील हे देणं गरजेचं असं मला वाटतंय. आम्ही मतदारसंघामध्ये काम करत असताना आमच्या पातळीवरती
आज ग्रामीण भागामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे विकार महिलांमध्ये खूप वाढलेले आहेत. पोटाच्या खालचा भागाचा विकार असेल, त्या बाबतीचे एक पेशंट ज्यावेळेस मतदारसंघातल्या आम्हाला आढळल्या, त्यावेळेस आम्ही त्या बाबतीत अभ्यास केल्यानंतर HPV नावाचं वॅक्सिन यासाठी असतं, जे एका ठराविक वयामध्ये घेतलं तर तो विकार होत नाही, अशा पद्धतीचं ते वॅक्सिन आहे. एकमेव कॅन्सर आहे जो वॅक्सिन घेतल्यानंतर होऊ शकत नाही. तर त्याच्यावरती आम्ही काम करतोय. तर हे शाश्वत मॉडेल झालं आणि तेच लोकांना आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करतोय आणि ते देण्याचाही प्रयत्न आमचा असणार आहे. त्यामुळं मला असं वाटतंय की आपण शाश्वत काहीतरी देण्याच्या नुसार धोरण आखलं पाहिजे आणि ते धोरणच या राज्यातल्या सर्व घटकांचे हिताचं राहणार आहे. सांगली जिल्ह्याच्या पूर्व भागाला नेहमीच दुष्काळ, पाणी प्रश्न हे मुख्य प्रश्न राहिलेले आहेत. आताही जरी म्हैसाळचं पाणी आबांनी अगदी कष्टपूर्वक आणलं तरी अजून सिंचनाचे प्रश्न बाकी आहेत. ते कोणते आहेत याचा तुम्ही अंदाज घेतलाय? टेंबूचं वाढीव पाणी मिळणं हे अपेक्षित होतं, आवश्यक होतं. त्यानुसार वाढीव पाण्याचं आरक्षण, त्याच्यासाठी आम्हाला संघर्ष करावा लागला. आमरण उपोषण आम्ही केलं आणि 1.5 TMC पाणी आपल्या मतदारसंघासाठी आरक्षित करून घेतलं. आता टेंबूचं पाणी मिळालं, कवटेमंकाळ पूर्व भागातली अडचण त्या वाढीव पाण्याच्या माध्यमातून मिटते. त्याचबरोबर म्हैसाळचं पाणी आरक्षण सुद्धा मागच्या सुक्रमाप्रमाणे वाढलेलं आहे, त्यामुळे त्याच्यातलंही पाणी मिळतंय. सिंचन योजनांची अडचण भविष्यात फारशी राहील असं मला वाटत नाही, पण हे पाणी मिळतंय म्हणून पाणी व्यवस्थित वापरावं यासाठी सुद्धा आपल्याला कष्ट घ्यावे लागणार आहेत. ते वाचवूनच वापरावं लागणार आहे. राजकारणात घराणेशाही या मुद्द्यावर नेहमीच विरोध होतो, परंतु तुमच्या बाबतीत मात्र तुमचा मतदारसंघ किंवा सांगली जिल्हाच नव्हे, तुम्ही राजकारणात स्थिर व्हावं असं महाराष्ट्राची भावना, लोकभावना दिसते. या भावनेला न्याय देण्यासाठी आपण काय केलं पाहिजे असं वाटतं? मी मतदारसंघामध्ये सातत्यानं काम करतोय. माझ्या कामाची पद्धत वेगळी आहे आणि त्या कामाच्या माध्यमातून एक ओळख गेल्या 10 वर्षामध्ये आम्ही निर्माण करू शकलो, म्हणून लोक एकत्रित येत आहेत आणि आम्हाला पाठिंबा देतात. आता घराणेशाहीच्या बाबतीमध्ये मी फक्त आबांचा मुलगा आहे हे जसं मेरिट आहे तसं डिमेरिटही असू नये. म्हणजे मी चांगलं काम करत असेल तर मी फक्त नेत्याचा मुलगा आहे म्हणून माझ्यावर अन्याय नाही झाला पाहिजे. आणि बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानानं हा सर्वांना अधिकार दिलेला आहे. उद्या मी जर काम करू शकलो नाही तर माझ्या मतदारसंघातली जनता मला नाकारेल. स्वर्गीय RR आबा पाटील यांची कारकीर्द, त्यांचं एकूणच राजकीय जीवन आणि त्यांचं दुर्दैवानं झालेली एक्झिट ही महाराष्ट्राला चटका लावून गेलेली होती. त्या पार्श्वभूमीवर रोहितदादांचं राजकारणातलं आगमन आणि त्यांच्याकडूनच्या अपेक्षा याविषयी मतांतरे तर आहेतच, परंतु एक सुसंस्कृत मुलगा, RR आबांचा फक्त सुसंस्कृत मुलगाच नव्हे तर एक व्हिजन, एक विकासाविषयीचा आणि शाश्वत विकास या मुद्द्यावर काम करू इच्छिणारा तरुण म्हणून त्याच्याकडं पाहिलं जाईल याची खात्री देणारी मुलाखत जय हो महाराष्ट्रमध्ये आज आपण रोहितदादांशी चर्चा केल्यानंतर ऐकल्याचं समाधान आपल्याला झाल्याशिवाय राहणार नाही. त्यांना त्यांच्या पुढील कारकिर्दीला, विधानसभा निवडणुकीतील त्यांच्या परफॉर्मन्सला महाराष्ट्रातल्या पत्रकारांच्या वतीनं आणि डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या वतीनं मी खूप खूप शुभेच्छा देतो. जय हो महाराष्ट्र.